मंडळी, आजचा व्हिडिओ खूप वेगळा आणि महत्वाचा आहे. आज मी तुम्हाला असा कॉम्बो दाखविणार आहे जो आपल्या घरातच बनत असतो. फेब्रुवारीमध्ये हा कॉम्बो सेफ देखील आहे आणि अपराजिता किंवा सिप्रेस वाईन म्हणजे गणेश वेल या दोन्ही वेलींवर तो सूट देखील होत असतो. फेब्रुवारी महिना सुरू झाला की बागेत एक वेगळा असा बदल जाणवत असतो. शिवाय उन्हाची जी काही झुळूक आहे ती देखील जाणवायला लागलेली आहे. काही वेली अचानक जोमात येतात तर मात्र काही वेली सुकायला देखील लागलेल्या आहेत. आज मी तुम्हाला माझ्या या दोन्ही वेली दाखविणार आहे, ज्यामध्ये आहे अपराजिता आणि सिप्रेस वाईन. दोन्हीही क्लिंबर आहेत. शिवाय दोन्ही देखील सुंदर अशी फुलं देत असतात. पण फेब्रुवारी केअर मध्ये जर काही चूक झाली तर दोन्ही वेली मात्र सुकल्यासारख्या दिसत असतात. तर मग मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ पाहिल्यावर वेल सुकली म्हणजे संपली हा जो तुमचा गैरसमज आहे ना, हा तर मात्र कायमचा निघून जाणार आहे. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, फेब्रुवारी महिन्यातील आजचा हा आपला चौथा व्हिडिओ आहे. जवळपास महिना सुरू झाल्यापासून आपण वेगवेगळ्या झाडांवर त्यांच्या नुसार कामं करून घेत आहोत, जसे की तुळस असो, त्यानंतर नुकताच मी मोगऱ्यावर आधारित एक व्हिडिओ शेअर केलेला. शिवाय जी काही शोभेची झाडं होती त्या रिगार्डिंग देखील मी पहिलाच व्हिडिओ शेअर केलेला होता. सो अजूनही तुम्ही त्या व्हिडिओला भेट दिली नसेल तर मात्र पटकन भेट द्या, जेणेकरून तुमच्या देखील बागेतील किंवा कुंडीतील जी काही झाडं आहेत त्यांच्यावर तुमचा फेब्रुवारी वर्किंग मोड हा ऑन होऊन जाईल. चला तर मग मंडळी, अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. मंडळी, बऱ्याच वेळेस मी तुमच्याशी अपराजिता किंवा गोकर्ण वेलीवर आधारित बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत. पण सध्याची जी काही कंडिशन आहे ती वेलीची अशी आहे की पानं पिवळी पडणे किंवा त्यावर जी काही पांढरी भुरी येत असते ती तर मात्र नेहमीच असते. शिवाय फुलं तर मात्र काही वेलीची माझं कमी होत नसतात. दररोजची याला 2-4 फुलंही येतच असतात. शिवाय यावर भुरी म्हणजे हा फंगस आल्यामुळे पानही अशा कंडिशन मध्ये जात असतात. तर मग मंडळी, फेब्रुवारी म्हणजे ना पूर्ण हिवाळा नाही पूर्ण उन्हाळा, पण ऊन वाढतं, वारा कोरडा होत असतो. शिवाय पाणी देखील लवकर याचं बाष्पीभवन होत असतं आणि मात्र आपण देखील इथंच चुकत असतो. रोज पाणी देतो, खत जास्त टाकतो किंवा प्रुनिंग तर मात्र अजिबात करत नाही आणि मग म्हणतं झाडाला काय झालं ते कळतच नाही. हे बघा, अपराजितावरून थोडी कमजोर पाने, लहान फुलं किंवा काही फुलं ही कमी आणि गणेश वेलवरून तर मी मात्र पूर्ण सुकलेली ही वेल वाटत आहे. आता इथं 90% लोक ही वेल काढून टाकत असतात. पण मात्र या ठिकाणी मी एकच गोष्ट पाहिली की मुळाजवळ मात्र या वेलीचा हिरवट भाग आहे का? जर आहे तर मग हे प्लांट अजूनही जिवंत आहे. सो सिप्रस वाईनसाठी हार्ड प्रुनिंग ही खूप गरजेची आहे. सगळी कोरडी वेल, पिवळी पानं, ब्रिटल स्टीम हे सगळं व्यवस्थित आपल्याला कापून टाकायचं किंवा काढून टाकायचं आहे. सो या ठिकाणी बरेच असे सीड स्पॉट्स देखील तयार झालेले आहेत, ज्यामध्ये या वेलीच्या सीड्स आहेत. सो या सीड्स व्यवस्थित काढून घ्या आणि त्या देखील स्टोअर करून घ्या. शिवाय या गणेश वेलीच्या कुंडीमध्ये तुळस देखील छान प्रकारे वाढत होती. सो तिला देखील आता रिपोर्टिंग करायची गरज होती. मी बऱ्याच अशा सीड पॉट्स मधून ह्या ज्या काही सीड्स आहेत त्या बाजूला काढून ठेवल्या, जेणेकरून ही वेल पूर्णपणे गेली की पुन्हा नवीन वेल ग्रो करण्यासाठी मदत होईल. आणि ही जी वेल दिसत आहे ही देखील मी सीड्स थ्रू ग्रो केलेली आहे. सो त्या रिगार्डिंगचा देखील मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. मंडळी, आता मी या ठिकाणी दोन्ही वेलींची प्रुनिंग करून घेणार होती. पण प्रुनिंग करताना ही जी काही सिप्रस वाईन म्हणजे गणेश वेल आहे तिला फक्त मातीपासून 2 ते 3 इंच एवढाच वरचा जो हिरवा भाग आहे तेवढा मी ठेवणार आहे. घाबरू नका हो मंडळी, ही वेल प्रुनिंग नंतरच चांगल्या प्रकारे फुलत असते. पण याच्यावर जशी मी हार्ड प्रुनिंग करणार आहे त्याचप्रमाणे मी मात्र अपराजिता किंवा गोकर्णाला करणार नाही. सो या ठिकाणी सिप्रस वाईनचे सीड पॉट्स असो सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी रिमूव्ह करून घेत आहे. अपराजिताला फक्त वरची जी काही टोकं आहेत ती मात्र आपल्याला कापून घ्यायची आहेत. जास्त लांब वेल असेल तर तिला मात्र शॉर्ट करून घ्यायचा आहे किंवा गोकर्णीच्या वेलीमध्ये आतमध्ये जो काही गुंतलेला वेल असतो तो त्याला मोकळा करायचा गरजेचा आहे. शिवाय भुरी पडलेली जी काही पिवळसर खराब झालेली पानं आहेत अपराजिताची ती देखील वेगळी करणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारे दोन्ही जी काही वेल आहे त्यांच्यावर हार्ड प्रुनिंग, सॉफ्ट प्रुनिंग
दोन्ही प्रकारच्या प्रुनिंग झालेल्या होत्या. यामुळे काय होतं की पुन्हा नवीन फांद्या फुटतात आणि जेवढ्या नवीन फांद्या फुटल्या की तेवढी फुलांची संख्या देखील वाढायला मात्र मदत होत असते. प्रुनिंग केल्यानंतर सर्वात महत्वाचा भाग म्हणजे जी काही कुंडी आहे त्यातील माती देखील आपल्याला स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. माती जर स्वच्छ झाली तर अशा प्रकारे कुंडी देखील मोकळी होत असते. तर या ठिकाणी सिप्रस वाईनची प्रुनिंग झालेली होती. त्यानंतर पुन्हा हे एक नवीन जी सीड्स होती ती दुसऱ्या कुंडीमध्ये मे बी पडली असेल. सो त्या ठिकाणी हे रोप तयार झालेलं होतं. तर चला म्हटलं आता याला देखील या ठिकाणी मी रिपोर्टिंग करून घेतलेलं होतं. तुळसला देखील दुसऱ्या कुंडीत शिफ्ट करून घेतलेली होती. गोकर्णाचं वेल दुसऱ्याकडे उगवलेलं होतं, त्याला पुन्हा या ज्या कुंडीमध्ये होतं त्याला रिपोर्ट करून घेतलेलं होतं. सो अशा प्रकारे कटिंग प्रुनिंग झाल्यानंतर सर्वात महत्वाचा भाग म्हणजे माती स्वच्छ करणं. यानंतर माती देखील आपल्याला सैल करून घ्यायची आहे, जेणेकरून नेहमीप्रमाणे जो काही ऑक्सिजन आहे किंवा जी काही हवा असते ती जे काही मुळं असतात झाडाची त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यामध्ये एअर सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत होत असते. सो नेहमी ज्यावेळेस आपल्याला झाडाला खत द्यायचं असतो किंवा झाडावर आपण कुठल्याही प्रकारची कामं करत असतो त्यावेळेस मात्र अशा प्रकारची माती तर सैल करा. शिवाय अशा प्रकारची जी काही भुरी पडलेली पानं आहेत त्यांना मात्र वेळोवेळी नष्ट करा. ही भुरी तर काही झाडावरून कमी होत नसते, पण काही दिवसांनी ही पानं पूर्णपणे पिवळी होतात, कोरडी होतात आणि भुरी मात्र त्या ठिकाणी पसरत जात असते. चला तर मग मंडळी, या ठिकाणी एक नाही तर 4 कुंडींवर माझं काम चाललेलं होतं आणि त्यातील ज्या काही पहिल्या 2 स्टेप होत्या, कटिंग, प्रुनिंग, माती सैल करून घेणं, खराब पानं बाजूला करून घेणं, या सर्व स्टेप मात्र या ठिकाणी फॉलो झालेल्या होत्या. शिवाय हे एक झाड होतं जे की मी लास्ट इयरला 10 रुपयाला एक म्हणजे 20 रुपयामध्ये 2 कलर असे आणलेले होते आणि मला वाटलं नव्हतं की इतकं छान प्रकारे ते सस्टेन करेल. छान प्रकारे त्याची कटिंग केली आणि ती कटिंग जरी पुन्हा मातीत लावली तर ती देखील चांगल्या प्रकारे ग्रो होत आहे. तर बरेच दिवस झाले त्याला देखील चांगलं खत दिलेलं नव्हतं. सो आता यांच्यासोबत त्याला देखील खत द्यायची वेळ झालेली होती. सो मंडळी, हे सर्व झाल्यानंतर वळूया बॅलन्स न्यूट्रिशनकडे. दोघांनाही आपल्याला हेवी खत नकोय, बॅलन्स न्यूट्रिशन हवं आहे. म्हणून आज मी वापरते या ठिकाणी कंपोस्ट, जे की मी घरच्या घरी फुलांपासून तयार केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी किचन वेस्ट कंपोस्ट असो, ऑर्गॅनिक कंपोस्ट असो, पानांपासून तयार झालेलं, फुलांपासून तयार झालेलं किंवा गांडूळ खत असो किंवा कुजलेलं भरपूर असं जुनं शेणखत असो, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते मात्र ऑर्गॅनिक असायला पाहिजे. सो या ठिकाणी मी कंपोस्ट घेतलेला आहे, त्यामध्ये वापरत आहे चहा पत्ती आणि त्यामध्ये पुन्हा ऍड करणार आहे राख, जी की मी मोगऱ्यावर देखील वापरलेली होती. सो मंडळी, हा जो कॉम्बो आहे हा अतिशय स्वस्त आहे, घरचा आहे. शिवाय योग्य प्रमाणात दिलं तर मात्र परफेक्ट असं न्यूट्रिशन ते झाडाला देत असतं. आता आपण एक एक घटक समजून घेऊया. कंपोस्ट म्हणजेच काय, तर झाडाचं महत्वाचं किंवा मुख्य अन्न असतं. त्यातून कंपोस्ट मधून झाडांना काय मिळतं, तर नायट्रोजन, जे पानांसाठी काम करत असतं. महत्वाचं म्हणजे फॉस्फरस, जो की मुळांसाठी महत्वाचा, आणि ऑर्गॅनिक असे बरेच मॅटर्स असतात जे की माती जिवंत ठेवायला देखील मदत करत असतात. कंपोस्टमुळे माती देखील सॉफ्ट राहत असते. शिवाय मायक्रोबेज जी असतात ते देखील त्याने वाढत असतात आणि झाड मात्र हळूहळू स्ट्रॉंग देखील वाढत असतं. म्हणून कंपोस्ट हा बेस आहे. यानंतर यामध्ये आपण जी चहापत्ती ऍड केलेली होती, तर चहापत्ती ही सॉइल बूस्टर आहे. मंडळी, चहापत्ती हे खत नाही पण सॉइल कंडिशनर आहे. चहापत्तीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन असतं, शिवाय ट्रेस मिनरल्स असतात, शिवाय मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढवण्याचं काम देखील चहापत्ती करत असते. शिवाय महत्वाचं म्हणजे सिप्रस वाईन म्हणजेच गणेश वेलीला हलकी माती आवडत असते, म्हणून चहापत्ती तर तिला या ठिकाणी एक्स्ट्रा असा फायदा देखील करून देणारी आहे. या ठिकाणी मी फ्रेश पावडर यूज करत आहे. जर तुम्ही वापरलेली चहापत्ती वापरत असाल तर मात्र ती पूर्ण वाळलेली असावी. यानंतर राख, जे की फ्लावर न्यूट्रिशनचं काम करत असते. आता राख म्हणजे पोटॅशियम प्लस कॅल्शियम. पोटॅशियम म्हणजे कळी तयार होण्यासाठी हेल्प करत असतं. शिवाय फुलांचा रंग देखील त्याने सुधारत असतो किंवा सुधारण्यासाठी काम करत असतं. तर कॅल्शियम, जे की स्टेम म्हणजे मुळं स्ट्रॉंग करायला मदत करत असतं. लास्ट टाइम मला एक कमेंट आलेली होती की आमच्याकडे राख नसल्यावर आम्ही काय वापरायचं, तर तुम्ही त्या ठिकाणी केळीची साल वाळून त्यापासून तयार केलेलं जे काही पावडर असतं त्याचा देखील वापर करू शकतात. किंवा सध्या ऑनलाईनवर तुम्हाला केळीच्या सालीची पावडर असो किंवा राख असो ती देखील तुम्हाला मिळून जाईल. सो मंडळी, अशा
अशा प्रकारे राख ही डिसीज रेजिस्टन्स वाढवायला देखील हेल्प करत असते. म्हणून राख ही फ्लावरिंग सपोर्ट करत असते. सो आता या ठिकाणी क्वांटिटी किती घ्यायची ते लक्षात ठेवूया. मंडळी, एका मीडियम कुंडीसाठी कंपोस्ट तुम्ही 1 ते 2 मूठ, चहापत्ती 1 ते 2 चमचे आणि राख 1 चमचा, या ठिकाणी मी जवळपास 4 कुंडींसाठी हा कॉम्बो तयार केलेला होता. सो जर तुम्ही या ठिकाणी कुठल्याही पदार्थाची जास्त क्वांटिटी घेतली म्हणजेच ते झाडासाठी चांगलं आहे असं नसतं. बॅलन्स म्हणजेच न्यूट्रिशन आहे आणि हे अप्लाय करायची तर सगळ्यात साधी सोपी पद्धत म्हणजे कुंडीची वरची जी काही माती आहे ती आपल्याला सैल करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये तयार झालेला जो काही कॉम्बो आहे आपण तो त्यामध्ये ऍड करायचा आहे आणि हलक्या हाताने माती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला झाडाला थोडंसं पाणी देखील देऊन घ्यायचं आहे. पण मात्र अपराजिताच्या झाडावर थोडीशी भुरीचं प्रमाण मला दिसत होतं. सो मी लगे हात या ठिकाणी नीम ऑइलचा स्प्रे देखील करून घेतलेला होता. सो अशा प्रकारे नीम ऑइलची बॉटल मार्केटमध्ये मिळत असते. सो 1 लिटर पाण्यामध्ये 5 ml या क्वांटिटीनुसार किंवा प्रत्येक बॉटलवर त्यांनी प्रमाण लिहिलेलं असतं त्यानुसार तुम्ही ते सोल्युशन करून स्प्रे करू शकतात. सो या ठिकाणी तो स्प्रे देखील मी करून घेतलेला होता आणि नंतर आता झाडाला पाणी देऊन घेत होती. सो मंडळी, यानंतर महत्त्वाचं म्हणजे न्यूट्रिशन दिल्यावर पाणी आणि ऊन हे जे काही असतं म्हणजे सनलाईट हा देखील योग्य असणं गरजेचं आहे. पाणी झाडाला तेव्हाच द्या जेव्हा माती कोरडी वाटत असेल तरच, आणि रोज मात्र झाडाला पाणी नको. अपराजिताला तर रोजचा 4 ते 5 तासाचा सूर्यप्रकाश हा आवश्यक आहे आणि गणेश वेलला सकाळचं ऊन देखील बेस्ट आहे. सो महत्त्वाचं म्हणजे मंडळी, या ठिकाणी बेस्ट न्यूट्रिशन प्लस सन प्लस वॉटर हे तिघही मॅच झालं की रिझल्ट मात्र यावर खूप चांगल्या प्रकारचा आणि नक्की मिळत असतो. सो हा कॉम्बो दिल्यानंतर 7 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला पुन्हा नवीन जी वाढ आहे किंवा नवीन कोंब हे वेलवर दिसतील. शिवाय वेल देखील हेल्दी झालेली दिसेल आणि पुन्हा महिन्याभरामध्ये फुलं यायला सुरुवात होईल. फेब्रुवारीमध्ये ही ग्रोथ स्लो वाटेल पण मात्र झालेली जी काही ग्रोथ आहे ती स्ट्रॉंग असेल. झाडं ही लहान मुलासारखी असतात. कुठलीही गोष्ट जर त्यांना जास्त दिली तर मात्र त्याचा त्यांना त्रास होत असतो. मग रोजचं खत असो किंवा केमिकल खत असो किंवा ओलसर चहापत्ती असो, शेवटी एकच गोष्ट, झाडाला महाग खत अजिबात नको. व्यवस्थित काळजी हवी. कंपोस्ट, चहापत्ती, राख हा कॉम्बो फेब्रुवारीसाठी एकदम बॅलन्स आहे. मंडळी, आपल्यासाठी बॅलन्स डाएट जसे इम्पॉर्टंट आहे तसंच झाडांसाठी देखील ते तेवढंच महत्त्वाचं आहे. सो या ठिकाणी बॅलन्स डाएट असो किंवा पाण्याचं प्रमाण असो, या ठिकाणी माझं मात्र हे काम करून झालेलं होतं. तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर मात्र व्हिडिओला लाईक करायला अजिबात कंजूशी करू नका. शिवाय हा व्हिडिओ त्यांच्याशी शेअर करा ज्यांच्याकडे अपराजिता, गोकर्ण किंवा गणेश वेल आहे. आणि हो मंडळी, तुमच्याकडे देखील कुठल्या रंगाची वेल आहे ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो मंडळी, अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र दर आठवड्याला मी असेच प्रॅक्टिकल गार्डनिंग हॅक शेअर करत असते. तर मात्र तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर मात्र पुढचे युजफुल व्हिडिओ तुम्ही मिस करणार आहेत. त्यामुळे आत्ता सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. आणि तुमच्याकडे कोणती वेल आहे ते देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र आपला फेब्रुवारी वर्किंग मोड हा ऑन आहे. तुमचे आतापर्यंत फेब्रुवारीतील किती झाडांवर कामं करून झाले ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.